अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीपैकी एक मानले जातात. तरी त्यांच्यावर हल्ले किंवा हल्ल्याचे प्रयत्न का होतात? कारण अमेरिकेत शस्त्र बाळगण्याचे कायदे अतिशय शिथिल आहेत. नागरिकांना शस्त्र बाळगण्याचा घटनात्मक अधिकार अमेरिकेमध्ये आहे. यामुळे सामान्य नागरिकाकडे सहजपणे बंदुका उपलब्ध असतात. त्यांचा वापर अनेकदा अशा हिंसक कृत्यासाठी केला जातो. म्हणून अमेरिकेमध्ये वारंवार माथेफिरे करून हल्ले केले जातात. व्हाईट हाऊसमधील डिनर प्रोग्राममधील ही ताजी घटना आहे. वॉशिंग्टन येथील एका कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भाषण देत असताना गोळीबाराचा आवाज आला. सिक्रेट सर्व्हिसेसने ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीस तातडीने सुरक्षास्थळी हलवले. परिणामी हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. ट्रम्प या हल्ल्यातून सुखरूप बचावले आहेत. या व्यतिरिक्त ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात 2016 आणि 2017 मध्ये देखील डोनाल्ड ट्रम्प याला मारण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाले आहेत. परंतु वर नमूद केलेले तिन्ही हल्ले हे सर्वात गंभीर आहे. यावरून एवढे निदर्शनास येते की आपला देश अमेरिकेपेक्षा सुरक्षित आहे असे इथल्या आपल्या लोकांना वाटते. आपल्या देशाची, आपल्या पंतप्रधानाची सुरक्षा ही अमेरिकेपेक्षाही चांगल्या प्रकारे आपले भारतीय जवान बजावत आहेत असे सर्व भारतीयांचे या प्रकरणावरून मत व्यक्त होत आहे.